नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंददायी बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे. आनंदाची बातमी. केंद्र सरकारने पेन्शन मध्ये केली सुधारणा, 6 दिशादर्शक आदेश जारी, पेन्शनधारकांचा फायदा. या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे, केंद्र सरकारने पेन्शन मध्ये केली मोठी सुधारणा, नवीन 6 निर्देश आदेश जारी, जाणून घ्या सविस्तर माहिती. चला तर पाहूया सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया महत्वपूर्ण बातमी. केंद्र सरकारने पेन्शन मध्ये सुधारणा करत जाहीर केले 6 दिशानिर्देश, पेन्शनधारकाचा होणार फायदा. चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण. त्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया स्पष्टीकरण. केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी 6 नवे दिशानिर्देश जाहीर केले, ज्यामुळे पेन्शन, ग्रॅज्युइटी, जीपीएफ आणि एनपीएस यामध्ये सुधारणा होतील. हे नियम खास करून 2006 पूर्वी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच रिटायर झालेल्या पेन्शनधारकांसाठी उपयुक्त ठरतील, कारण त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामना करावा लागत होता. सुधारणामुळे पेन्शनधारकांना न्याय आणि पारदर्शक पद्धतीने फायदे मिळवण्याची खात्री दिली जात आहे. पेन्शन सुधारणा. 6वा वेतन आयोगांतर्गत 2006 पूर्वी रिटायर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये अनेक गोंधळ होते. 6वा वेतन आयोग आणि पेन्शन अंतिम वेतनाच्या 50% निर्धारित असायला हवी होते. अनेकांचे पेन्शन किमान वेतन बँडच्या 50% वर नाहीत अशी तक्रार होती. उदाहरणार्थ XYZ या कर्मचाऱ्यांचे पेन्शन रुपये 3,355 होते, जे 6व्या वेतन आयोगानुसार रुपये 7,583 करण्यात आले. मात्र त्यांच्या मते पेन्शन मध्ये 8,193 असायला हवे. सरकारच्या या नवीन नियमानुसार पेन्शनचे गणित 2 पद्धतीने होईल. अंतिम वेतनाच्या 50% किंवा किमान वेतन बँड अधिक ग्रेड पे चा 50%. यामुळे पेन्शनचा न्याय अधिक योग्य होईल आणि फायदेशीर ठरेल. आणि म्हणून शासनाने 6 दिशादर्शक नियम जाहीर केले आहे. पहिला नियम, सेवा कालावधी आणि पेन्शन पात्रता. ज्यांच्या सेवा कालावधी 10 वर्षापेक्षा कमी असतो त्यांना पेन्शनसाठी अपात्र ठरवले जाते. उदाहरणार्थ अ, ब, क हा कर्मचारी असून त्यांना 9 वर्ष 8 महिन्याच्या सेवेनंतर पेन्शन दिले गेले नाही, त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. सरकारने सेवा कालावधीशी संबंधित काही नियम बदलले. आणि 2, नवीन दिशादर्शक बदल अत्यंत महत्वाचा आहे. 10 वर्षापेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रकरणामध्ये काही महिन्याच्या सेवेला पूर्ण वर्ष मानले जाईल आणि निलंबन कालावधी आणि अवेतनिक रजा ही सेवा कालखंडात धरल्यात समाविष्ट केली जाईल. 3, विलंबित पेन्शन व इतर कालावधी व त्यावरील व्याज. या संदर्भाने काही पेन्शनधारकांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी मिळत नाही, ज्यामुळे आर्थिक अडचणी येतात. अशा प्रकरणी विलंब झाल्यास 6% व्याज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे किंवा सरकारने घेतला गेला आहे. हा नियम पेन्शनधारकांसाठी फायदेशीर ठरेल आणि त्यांना वेळेत पेन्शन मिळण्यास मदत होईल. 4, नवीन पेन्शन प्रणाली म्हणजे एनपीएस आणि जुनी पेन्शन योजना म्हणजे ओपीएस. या अंतर्गत म्हणजेच एनपीएस अंतर्गत मृत कर्मचाऱ्यांच्या फंड वितरणामध्ये गोंधळ होतात. त्यामुळे सरकारने स्पष्ट केले आहे की मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ओपीएस अंतर्गत लाभ दिला जाईल.
जर पात्र सदस्य नसेल तर NPS फंड कायदेशीर वारसा हक्कांना दिला जाईल. 5. सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजे GPS आणि जास्तीत जास्त मर्यादा. GPS म्हणजे वार्षिक योगदानाची मर्यादा ₹5,00,000 आहेत. काही कर्मचाऱ्यांना योगदान यापेक्षा जास्त होते, ज्यावर व्याज करपात्र होते. सरकारने निर्देश दिले आहे की GPS मर्यादा ओलांडल्यास अतिरिक्त कपात रोखली जाईल आणि ज्यामुळे GPS प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि पारदर्शक होईल. 6. ग्रॅज्युएटीचा लाभ अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युएटीचा लाभ मिळवण्यासाठी प्रश्न उपस्थित होतात, ज्यामुळे सरकारने स्पष्ट केले आहे की अशा कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या सेवा कालावधीच्या आधारे ग्रॅज्युएटी दिली जाईल असे स्पष्ट केले. आणि या संपूर्ण 6 नियमावरून निष्कर्ष होतो की हे 6 दिशादर्शक पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा ठरले आहेत आणि यामुळे फायदा आणि वेळेत पेन्शन मिळतील, गोंधळ कमी होईल आणि पारदर्शकता वाढेल. पेन्शन व्यवस्थेत हा बदल सरकारने केला आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ.